आणि आता राज्याच्या राजकारणातून आताच्या क्षणाची एक मोठी बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत. पालिका निवडणुकींच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व आहे. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेटीला आलेत. त्यांच्याबरोबर श्रीकांत शिंदे देखील आहेत. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, काय अधिक माहिती? गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची माहीम विधानसभा मतदारसंघावरनं प्रचंड एकमेकांची मनदुखणी केली झाली होती आणि एक जाहीररित्या एकमेकांच्या विरोधात विधानं सुद्धा समोर येताना दिसत होती. अशाच कालावधीमध्ये राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही फार महत्वाची म्हणावी लागणार आहे. एकनाथ शिंदे पुढील कालावधीमध्ये एक ठाकरे हे सोबत असतील का याविषयी तर्कवितर्काची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरेंची भेट घेणं हे फार महत्वाचं मानावं लागणार आहे. आपणास माहित आहे की मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा एक करिश्मा आहे, पण राज ठाकरे यांचा आजही तितकाच करिश्मा महत्वाचा मानला जातो. विशेषतः मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या विषयांवरनं राज ठाकरेंची स्वतःची एक वेगळी भूमिका आहे. सागर, असे संपर्कात राहा. आपल्याबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित आहेत. प्रवीण दरेकरजी, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट होती आहे विधानसभे नंतर. आता महापालिका निवडणुकांसाठी काही वेगळं ठरतंय? नाही, मला वाटतं लगेच त्यांच्या हातीतनं काही ठरतंय असं म्हणणं किंवा समजणं फार घाईचं होईल. परंतु दोन नेते एकत्र येत असल्यामुळे राजकीय चर्चा निश्चितपणे त्या ठिकाणी होऊ शकतात. परंतु राज ठाकरे साहेब आणि शिंदे साहेब हे एका विचारधारेतनं आलेले नेते आहेत. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातनं हिंदुत्ववादी विचार घेऊन त्या ठिकाणी दोघे नेते तयार झालेले आहेत. आणि अशा वेळेला जुने स्नेही एकत्र येत असतील तर त्याच्यामध्ये काही वेगळं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. त्यांची राजकीय चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर मुंबईच्या विकासाचे काही प्रश्न असतील, कारण शेवटी राज ठाकरे साहेब मुंबईच्या विकासाचं त्या ठिकाणी काही संकल्पना आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब इन्फ्रास्ट्रक्चरवर वेगवेगळ्या प्रकारे कॉन्क्रीट आणि एमआयडी रिजनल डेव्हलप करण्याचा त्यांचा ध्यास आहे. आणि अशा वेळेला शिंदे महापालिका नगरपालिका खराकडे आहे, एमएमआरडी सूचनाही त्यांच्या या संदर्भात असू शकतात. आणि राज ठाकरे साहेबांकडे तर सगळं त्यांची उडबस असते, कारण ते चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात, गप्पा गोष्टी मारू शकतात, चहा पान जेवण असतं. आणि त्याच्यामुळे लगेच राजकीय याच्या मागे गणित त्या ठिकाणी आखणं मला वाटतं फार घाईचं होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. परंतु निश्चितच दोन महत्वाचे नेते एकत्र आले, त्याच्यामुळे हिंदू विचार करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना आनंदच त्या ठिकाणी वाटेल आणि याचा फायदा माहितीला झाला तर फायदाच होईल. काही कारण. प्रवीण दरेकरजी, विधानसभेच्या वेळेस जे आम्हाला दिसलं होतं ते असं होतं की शिंदे गट आणि मनसे यांच्यात काहीशी नाराजी होती. मात्र आता महापालिका निवडणुकांपूर्वी या दोघांमधली नाराजी दूर करण्यासाठी भाजप पुढाकार घेत आहे का? भाजपच्याही भेटीगाठी होणार आहेत का राज ठाकरेंबरोबर? नाही, मला वाटत नाही असं काही भाजप पुढाकार घेतोय किंवा भाजप गाठी भेटी करणार आहे. कारण शिंदे साहेबांचं महायुतीत जरी असलं तर त्यांचा स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र विचार आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः ठरवत. भारतीय जनता पार्टीची भूमिका भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्या ठिकाणी ठरवेल. आणि उद्या महायुती म्हणून काय ठरवायचं असेल तर त्या ठिकाणी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी किंवा आमचं भाजपचं नेतृत्व एकत्रित येऊन त्या ठिकाणी पुढची दिशा ठरवू शकतात. परंतु या जाण्यामागे काही भारतीय जनता पार्टीचा काही उद्देश आहे असं मला वाटत नाही. असायचं काही कारण नाही. पण जर या दोघांनी सहमती दर्शवली एकत्र येण्याला तर भाजपची भूमिका काय असेल? आता या दोघांनी संमती जर दर्शवली तर त्यावर मी काय अथॉरिटी नाही लगेच की हा संमती झाली तर हो किंवा नाही. या संदर्भात आमच्या राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे यात
निर्णय त्या ठिकाणी तेच घेतील किंवा त्यांच्याशी शिंदे साहेब, राज ठाकरे साहेब चर्चा करू शकतात. त्याच्यामुळं हे वरिष्ठ पातळीवर जे शीर्षस्थ नेतृत्व राज्याचं आहे ते त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतं. आमच्यासारखे कार्यकर्ते लगेच त्यावर भूमिका व्यक्त करणं हे मला वाटतं योग्य ठरणार नाही. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल. शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट होते आहे याबाबत आपण अधिक बोलत होतो. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. सागर, ही भेट किती महत्वाची? मुळात या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे एकत्रित युती होईल न होईल किंवा त्याचा नेमका राजकीय मतदार्थ काय होईल ह्या मुद्द्यापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंशी जुळतायत आपले याचा दबाव तंत्राचा वापर तर करत नाहीत ना, हा एक मुद्दा उपस्थित राहतो. एका बाजूला गेल्या काही कालावधीमध्ये जसं अमित ठाकरे हे विधानसभेला निवडणुकीला होते त्यावेळेस भाजपच्या वतीने स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील हे उघड पद्धतीने समर्थन करताना दिसत होते अमित ठाकरे यांचं, आणि राज ठाकरेंची कुठेतरी सहानुभूती मिळवून पाहत होते. त्या दरम्यान सदा सरवणकरांच्या पाठीशी एकनाथ शिंदे राहिले आणि यामुळे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात मनभेद झाले होते. त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं की स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची स्वतः भेट घेतली होती. शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते, त्यांचा एकमेकांशी संवाद सुरू होता. असं असताना एकनाथ शिंदेचा मात्र कुठे ना कुठेतरी संवाद वाढला होता. आता पुढील कालावधीमध्ये जर एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर द्यायचं आहे तर त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचे सूत जुळतायत असा संदेश देणं सुद्धा कुठेतरी गरजेचं आहे. हे देत असताना मुळात भाजपाच्या नेत्यांना सुद्धा एक सूचक इशारा देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करू पाहतायत. आपणास माहित आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचं धनुष्यबाण आहे. मुंबईमध्ये या धनुष्यबाणाचं वलय एक महत्वाचं मानलं जातं. त्यातच उद्धव ठाकरे भलेही त्यांच्यावरून असले तरी ठाकरे परिवारातले राज ठाकरे फायर बँड हे त्यांच्या सोबत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा फार सागर, उदय सामंत देखील या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचलेत. मात्र भेटीला जाण्याआधी जेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे जी काही चर्चा होईल ते मी भेटीनंतर सांगेन असं म्हटलेलं आहे. थोडक्यात ही राजकीय भेट आहे असं म्हणता येईल? वास्तविकतेत राजकीय भेट हे राजकीय नेते स्वतःहून जाहीररित्या सांगत नसतात, पण स्पष्ट आहे की ज्यावेळेस दोन राजकीय नेते अर्थात ज्यावेळेस एकत्रित भेटतात त्यावेळेस कुठे ना कुठेतरी राजकीय मुद्दे त्याच्यामध्ये चर्चेला येणं हे अपेक्षितच आहे. अर्थात मराठी भाषेचा मुद्दा उदय सामंत बाहेरून सांगतील किंवा महाराष्ट्रातल्या उद्योगाच्या संदर्भामध्ये काही भूमिका मांडतील, मराठी माणसांच्या संदर्भात मुद्दा मांडतील, पण कळत न कळत राजकीय अप्रत्यक्षरित्याचे मुद्दे हे कुठे ना कुठेतरी पुढचे राजकीय पेरणी करण्याच्या दृष्टिकोनातून अशा. सागर, असेच संपर्कात राहा. आपल्याबरोबर मनसे नेते अविनाश अभ्यंकर आहेत. अविनाश अभ्यंकरजी, राज ठाकरेंच्या भेटीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि आता उद्योगमंत्री उदय सामंत देखील शिवतीर्थवर दाखल झालेत. काय खास कारण आहे भेटीचं? मला वाटतं हे राजकीय भेट नसावी. ही जनरल एक दोन महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत आणि सर्वसाधारण भेट असेल. चर्चा मात्र अनेक विषयांवरती होईल कारण शेवटी दोन्ही मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले. त्यामुळे आपण सध्या कुठला असा युतीचा आघाडीचा असा कुठला विचार करणं योग्य असं मला तरी वाटत नाही. पण पालिका निवडणुका जवळ येतात आणि त्यात ही भेट होतीये कारण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी 101 दिवसांनी ही भेट होतीये. नाही, कसं आहे शेवटी जेव्हा दोन मोठे नेते भेटतात तेव्हा तुमच्या माध्यमातून काय वेगवेगळे विचार मांडले जातात त्याचा आम्ही सगळे आदर करतो आणि मला वाटतं सगळ्याच गोष्टींवरती चर्चा होईल. माझं म्हणणं एवढंच आहे की आता त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा परसेप्शन करणं हे चुकीचं ठरेल. काही कामानिमित्त आले असतील, गप्पा मारायला आले असतील, स्नेहभोजन असेल आणि हे करताना राजकीय चर्चा होणारच ना की भूतकाळात काय घडलंय, वर्तमानात काय आहे आणि भविष्यात काय आहे. याच्या जनरल गप्पा या होतातच. दोन जण भेटल्यावर महाराष्ट्राचे मोठे नेते. मात्र जर एकनाथ शिंदेकडून युतीचा किंवा समेटाचा हात पुढे केला गेला तर राज ठाकरे किंवा मनसेकडून याला सकारात्मक प्रतिक्रिया दिली जाईल? पहिल्यांदा जर आणि तर हे असं राजकारणात कधी ठरवलं जात नाही, परंतु आमच्या पक्षामध्ये जो काय निर्णय असेल, जो काय घ्यायचा असेल फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि ते जे सांगतील त्याचं आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक त्या आदेशाचं पालन करतो.
नक्की. धन्यवाद अविनाश अभ्यंकरजी. एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची भेट होतीये, ती म्हणजे राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट होते आहे आणि या भेटीला श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत हे देखील हजर आहेत. तर उदय सामंत यांनी या भेटीला जाण्याआधी जी चर्चा होईल ती मी बाहेर आल्यावर सांगेन असं म्हटलेलं आहे.